नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 19 डिसेंबरच्या भागामध्ये काल आपण बघितलं तसं मित्रांनो, आज सुद्धा अजून नंदिनी अनकॉन्शियसच असते आणि ती बोलतच असते. 2 प्रेम करणाऱ्या जीवांनी एकत्र यायलाच हवं आणि ती कोणाकडे बघत नसते आणि ती समोर बोलूनच बोलत असते. म्हणते, "तुम्ही नक्की एकत्र याल ना? मी तुमचं लग्न लावून देईन." आणि असं ती आता बोलत असताना विक्रमला थोडासा धक्का बसतो आणि तो धावतच तिथे स्टेजवरती येतो आणि म्हणतो, "अगं नंदिनी, हे काय बोलतेस तू?" तर तेव्हा नंदिनी अजून सुद्धा समोरच बघत असते आणि ती म्हणते, "बाबा, आई, आपण ना झालेली चूक सुधारूया. आपण या दोघांचं लग्न लावून देऊया." आणि असं तिने म्हटल्यानंतर आता जीवाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तो तर डोळे मोठे करूनच तिच्याकडे बघू लागतो आणि त्यानंतर एकावरती एक सगळ्यांना धक्के बसतात. सर्वजण धक्क्याने तिच्याकडेच बघत असतात आणि काव्याला सुद्धा धक्का बसतो. तर आता जेव्हा म्हणतो, "अगं नंदिनी, नाही, नाही. अगं ऐक ना तू. अगं तू भानावरती ये. ऐक माझं. अगं, माझ्यामध्ये आणि काव्यामध्ये आता काही सुद्धा उरलेलं नाहीये अगं. तू असं का बोलतीयेस? तू जरा शुद्धीवरती ये, भानावरती ये. आम्ही कधीचच अगं मूव्ह ऑन झालेलो आहे. माझं अगं तुझ्यावरती प्रेम आहे. फक्त तुझ्यावरती प्रेम आहे. अगं तिच्यावरती होतं ना, तिच्यापेक्षा कितीपेक्षा पटीने जास्त आहे." असं तो बोलत असताना आता मात्र नंदिनी खूप जोराची चिडते आणि त्याची कॉलरच पकडते आणि म्हणते, "अजून तुम्ही किती फसवणार आहात? अजून किती खोटं बोलणार आहात? आणि किती वेळा अहो, त्या मोल्डमधले हात तुमचे आणि काव्याचे होते. हे मला माहिती नाही का? आता मला सगळं काही कळालेलं आहे. तुमच्या छातीवरती काव्याच्या नावाचा टॅटू होता आणि तुमच्या मनामधली ती मिस के काव्या होती. काव्यात होती ना ती? आणि तुम्ही ज्या मुलीवरती प्रेम करत होतात ती काव्या होती. हे मला सगळं काही कळालेलं आहे. आणि तुम्ही तिच्या आठवणीमध्ये तीळ-तीळ जळत राहिलात आणि तुमच्या आयुष्यामध्ये केलेली मी फक्त एक तडजोड आहे." असं म्हणून ती त्याला आता मागे ढकलते सुद्धा आणि म्हणते, "हो, फक्त तडजोडच होती ती. मी फक्त तुमच्या आयुष्यामधली तडजोडच आहे. तुमचं प्रेम ती होती. तुमची सिक्रेट ही होती आणि तुम्ही मला एवढा सुद्धा दर्जा दिला नाही, की तुम्ही मला सिक्रेट तुमचं काही सांगाल, एवढा सुद्धा तुम्ही मला दर्जा दिला नाही आणि माझ्यावर तुमचं प्रेम आहे, असं तुम्ही कसं काय म्हणू शकता? नाही, नाही. तुमचं पहिलं आणि शेवटचं प्रेम माझी बहीण काव्याच आहे, मी नाही." असं ती बोलूच लागते आणि म्हणते, "मी ना तुम्हाला लागलेली एक सवय आहे फक्त, बाकी काही सुद्धा नाहीये. लागताना जी सवय ना नकळत लागते, पण ठरवून सोडावी लागते, अशी मी सवय आहे. आणि आता तुम्ही ना मला ठरवून सोडा, म्हणजे तुमची सवय सुटून जाईल आणि मी स्वतःच्या हाताने तुमचं लग्न लावून देईन." असं ती बोलत असताना जीवाला तर खूप धक्के बसत असतात आणि जीवा नाही, नाही, नाही असंच तो नंदिनीला बोलत असतो. तर तेव्हा आता काव्या बोलू लागते. म्हणते, "ताई, तू असं बोलू नकोस. सगळं काही अनर्थ होईल. प्लीज असं काही सुद्धा बोलू नकोस. अगं जीवा ना तुझेच आहेत ताई." असं ती हात जोडून तिला बोलत असते. तर तेव्हा आता नंदिनी तिच्याकडं बघते आणि तिला म्हणते, "अगं काव्या, तू सुद्धा माझीच आहेस ना? तू दुसऱ्या कुणाची आहेस का? अगं माझा जीव ना तुझ्यामध्ये अडकलेला आहे, कायमचा अडकलेला आहे आणि हे तुला चांगलंच माहिती आहे ना? आणि मग तू का नाही सांगितलंस गं मला? अगं किती विश्वास होता तुझ्यावरती माझा. अगं जगामध्ये कुणावरती सुद्धा विश्वास नाहीये, इतका माझा तुझ्यावरती विश्वास होता. मग तू मला का नाही सांगितलंस अगं?" असं ती विचारत असताना काव्या आता म्हणते तिला, "अगं सांगणार होते, सगळं काही मी तुला सांगणार होते. पण मला ना धाडसच झालं नाही आणि माझं फक्त याच्यावर नाही तर दुसऱ्या मुलावरती प्रेम आहे आणि मला या घरामध्ये नाही, तुझ्याबरोबर नाही, गृहप्रवेश दुसरीकडं करायचा आहे." असं ती काही वेड्यासारखंच बोलत असते. पण ती म्हणते पुढे, पण मी तुला सांगायच्या आधीच ना, लग्नाच्या मांडवामध्ये तू जीवाच्या शेजारी उभी होतीस आई आणि तेव्हा मी काय करणार होते?" असं ती बोलत असताना तिला आता तो क्षण आठवतो, ज्यावेळेस पार्थ आणि हिचं लग्न झालेलं असतं काव्याचं आणि त्यानंतर जीवाच्या शेजारी नंदिनी येऊन उभी राहिलेली असते आणि तो क्षण आता तिला आठवतो आणि तेव्हा आता ते सगळ्यांनाच आठवतं आणि सगळ्यांना परत थोडासा धक्का बसतो. तर काव्या पुढे म्हणते, "माझ्या पाठोपाठ ना जीवाबरोबर लग्न करून तूच या घरामध्ये आलीस आई आणि जीवाने जेव्हा हे सगळं का केलं हे मला माहिती नव्हतं. पण मला कळत होतं ताई, ते सगळं मी बघत होते." आणि तेव्हा आता मानिनीचे शब्द तिला आठवू लागतात. मानिनीने ते लग्न झाल्यानंतर सांगितलेलं असतं, की "आज आम्ही जीवाच्या मनाचा मोठेपणा बघितलेला आहे आणि आम्हाला दोघांना सुद्धा त्याचा अभिमान आहे." असं तिने सांगितलेलं असतं आणि विक्रमने सुद्धा सांगितलेलं असतं. आम्ही कोणी सुद्धा त्याला सांगितलं नव्हतं, की नंदिनीशी लग्न कर. पण त्याला हे सगळं काही स्वतः वाटलेलं आहे आणि तो स्वतःच पुढे आला आणि मला खरंच त्याचं फार कौतुक वाटत आहे. असं विक्रम सुद्धा बोललेला असतो. ते सुद्धा आता काव्याला आठवतं आणि ती हे सगळं काही नंदिनीला सांगते. तर तेव्हा नंदिनी म्हणते, "अगं नंदिनी, काव्या, तू हे जे काही सगळं सांगतेस ना, अगं ते लग्न झाल्यानंतरचं सांगतेस तू, लग्नाच्या अगोदरचं नाही."
आणि मी जेव्हा मांडवात परत आले ना, तेव्हा तुझं लग्न झालेलं होतं काव्या. माझं नव्हतं झालेलं लग्न." असं ती सांगितल्यानंतर काव्याला धक्का बसतो. तर नंदिनी पुढे म्हणते, "आणि जर समज तू हे मला तेव्हा सांगितलं असतंस ना, तर खरंच सांगते, ही तुझी ताई ना आयुष्यभर अविवाहित राहिली असती अगं. फक्त तुझ्यासाठी, फक्त आणि फक्त तुझ्यासाठी. एकदा मला सांगायचं होतंस गं बाळा तू, की ताई पार्थबरोबरचं हे लग्न माझ्यासाठी अनर्थ आहे. सोडव मला या लग्नामधून." अगं आणि ते सगळं काही केलं असतं आपण. तू का बोलली नाहीस मला? किंवा जीवानांना मी माझ्यासोबत लग्नच करू दिलं नसतं तेव्हा. आणि असंही बोलत असताना आता हिचं बोलणं सुद्धा खरं वाटत आहे मित्रांनो आणि काव्या जे काही बोलली अगोदर ते सुद्धा खरं वाटत आहे. पण नेमकं आता काय होतं पुढे बघूयात आपण. नंदिनी आता पुढे म्हणते, "पण अगं निदान तू पार्थांना तर निदान सांगायचं होतंस. मला राहू देत. गावात गावात राहू देत. इथे आल्यानंतर सांगायचं होतंस त्यांना. तू इथे आल्यानंतर सुद्धा त्यांना बोलली नाहीस. अगं काव्या तू एकदा बोलायचं होतंस." असं ती आता तिच्या गालाला हात लावूनच म्हणते. आणि ती पुढे बोलू लागते, की "अगं मी नसते आले मध्ये तुझ्या. तू का गप्प राहिलीस? सांग बरं का गप्प राहिलीस?" असं ती विचारत असताना आता काव्या जोरजोराने रडत असते. आणि ती म्हणते, "मी गप्प राहिले ताई, कारण माझ्या बोलण्याने ना मी किती लोकांचा संसार मोडणार होते ताई. आधीच तुझं एक लग्न मोडलं होतं माझ्यामुळे आणि मला तुझ्या जागी उभं राहायला लागलेलं होतं. तिथं सगळे काही ते गावकरी जबाबदार होते." आणि पुढे म्हणते, "त्यानंतर तर तू जीवाला मनापासून आपलं मानलंस ताई. स्वतः तू त्याच्यावरती प्रेम करायला लागलेली होतेस आणि त्यानंतर मी हे सुद्धा लग्न मोडायला हवं होतं का ताई? सांग बरं मला. आणि त्यामुळे मी काही केलं नाही. आणि त्यानंतर तू मला सांग काका-काकूंनी काय करायचं? त्यांनी का हे सहन करायचं सांग बरं मला? त्यांचा यामध्ये काय दोष होता? गावकरी सगळे काही आपले नातेवाईक, आपली सगळची जवळची माणसं सगळ्यांनी ना त्यांच्यावरती टीकेची झोड उठवली असती अगं ताई. तुला लक्षात येतंय का? आणि आपले आई-बाबा आणि पार्थवर सुद्धा टीकेचे झोड उठवले असते त्यांनी. आणि म्हणून मी काही बोलले नाही गं ताई." असं ती म्हणून परत तिच्यासमोर हात जोडते आणि परत जोरजोराने ती रडू लागते. आणि त्यासाठीच मी गप्प राहिले. मला नाही बोलता आलं. पण ताई हे बघ, आय एम सॉरी. खरंच, खरंच सॉरी. आमच्यात असं काही सुद्धा नाही आहे ताई. मी खरंच सांगते आमच्यामध्ये असं काही सुद्धा नाही आहे. प्लीज, प्लीज मला समजून घे गं ताई." असं म्हणून ती रडत-रडत खूप त्रास करून घेत तिला विनवण्या करून सांगत असते. तर तेव्हा इकडे मागे जीवाच्या डोळ्यामधून सुद्धा पाणी आलेलं असतं आणि तो सुद्धा तिला सांगू लागतो, "नंदिनी, ती अगदी बरोबर बोलते. अगं तिने लग्नाच्या दिवशी दुसऱ्याच दिवशी तुला डिव्होर्सचा पर्याय दिला होता अगं. पण तेव्हा सुद्धा तू तिला म्हणालीस अगं, की नाही अगं लग्नानंतर होईल प्रेम. तू बोलली होतीस का नाही?" तर तेव्हा नंदिनी म्हणते, "किंवा तेव्हा मला वाटलं होतं, की लग्नानंतर प्रेम होईल आणि या ते गावामध्ये ना माझ्या मनामध्ये वणवा पेटलेला होता आणि लग्न करून ना अग्निपरीक्षेमधून तुम्ही मला वाचवलेलं होतं जीवा. तुमच्या लक्षात आहे ना ते? आणि त्यासाठी ना मी तुमची आयुष्यभर ऋणी आहे." असं ती आता त्याला हात जोडूनच सांगते. आणि काय चाललेलं असतं काही इथे कळतच नाहीये मित्रांनो. आणि आता इथे परत ते सगळं ऐकत असताना सगळ्यांना परत धक्के बसतात. तर तेव्हा नंदिनी पुढे म्हणते, "कुणीतरी हाताने धरलेल्या हातापेक्षा ना त्यावेळी ना माझ्या डोक्यावरती ठेवलेला हात माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता आणि हे सगळं तुम्ही केलंत त्याबद्दल मी तुमची खरंच आभारी आहे. पण आता ना मला असं वाटते, की तुम्ही तो हात ना माझ्या नाही तर काव्याच्या डोक्यावरती ठेवायला हवा होता. तिने नाही सांगितलं, पण तुम्ही तर सांगू असतातच ना जीवा. तुम्ही का नाही सांगितलं जीवा? तुम्ही शकला असतात, की तुमचं काव्यावरती प्रेम आहे. तुम्ही का नाही सांगितलं ते? मला नाही सांगितलत, आईंना, बाबांना सांगायला हवं होतं, कोणाला तरी सांगायला हवं होतं तुम्ही. का नाही सांगितलत तुम्ही? आणि हे पार्थ असं ती बोलत ती पार्थच्या समोर जाते आणि म्हणते, "हे पार्थ आहेत ना, यांना तर तुम्ही तुमचे भाऊ मानतात, म्हणजे जवळचा मित्र मानतात तुम्ही. यांना पण नाही सांगितलं तुम्ही. असं का केलत जेव्हा?" तर तेव्हा जेव्हा आता परत स्टेजवरून उतरून खाली तिच्यासमोर येतो आणि तिला म्हणतो, "सांग ना, नंदिनी मी कसं सांगणार होतो सांग? काव्याचं आणि दादाचं आधीच लग्न लागलेलं होतं. मग कुठल्या मी तोंडाने त्याला सांगणार होतो?" तर तेव्हा नंदिनी म्हणते, "ज्या तोंडाने ना डिव्होर्सची कबुली दिली त्याच तोंडाने तुम्ही त्यांना सांगायला हवं होतं." तर तेव्हा आता ते सगळं काही ऐकल्यानंतर इथे सगळ्यांना अजून एक मोठा धक्का बसतो आणि विक्रम म्हणतोच, "डिव्होर्स? कसला डिव्होर्स?" तर तेव्हा आता इकडे ही काव्याला हिला पण धक्का बसतो रम्याला सुद्धा आणि वसूला सुद्धा. आणि रम्या वसूला म्हणते, "बघितलंस का? आई बघितलंस का?" तर तेव्हा वसू सुद्धा म्हणते, "यांचं हे कधी आणि झालेलं आहे?" म्हणजे त्यांना हे सगळं काही माहिती असतं अगोदर आणि आता हे सगळं काही या सगळ्यांच्या समोर उघड केल्यानंतर या सगळ्यांना धक्का बसतो. तर तेव्हा आता विक्रम उतरून स्टेजवरून खाली नंदिनी समोर येतो आणि विक्रम तिला विचारतो, "अगं नंदिनी काय बोलतेस तू हे?" तर मानिनी सुद्धा येते आणि ती सुद्धा विचारू लागते, "अगं नंदिनी हे काय बोलतेस तू?" आणि जीवाला म्हणते, "जीवा हे काय 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 चाललंय काय हे सगळं काही?" तर तेव्हा जीवा तिला नंदिनीला म्हणतो, "अगं नंदिनी हे का तू कशासाठी बोललीस?" तर तेव्हा नंदिनी जीवाला म्हणते, "का? काय झालं? बोलायचं नव्हतं का? आणि अजून किती लपवणार आहोत आपण?"
जे वेळीच बोलू नाही ते म्हणून काय-काय झालं हे दिसतंय ना तुम्हाला, तरीसुद्धा अजून सिक्रेट लपवायचेच आहेत का तुम्हाला? असं ती बोलत असताना आता मात्र पार तो जोराने उठून उभा राहतो आणि म्हणतो, "नाही, नाही. कोणाचीच कुठलीच सिक्रेट्स लपवायला नकोत आता आणि बरं झालं तुमचं आता तुम्ही हे सगळं काही सांगितलत ना, हे सगळं काही बाहेर येतंय ना, ते बरंच झालं एका अर्थी आणि हे बाहेर यायलाच हवं आणि खरं तर ना, हा लपंडाव आधीच थांबवायला हवा होता. पण आई-बाबा तुम्ही काळजी करू नका. नंदिनी बरोबर बोलतायत. हे सगळं काही खरं आहे आणि आता ना, आपण मोकळं होऊन जाऊयात." असं त्याने म्हटल्यानंतर आता काव्याला इकडे धक्का बसतो आणि तेव्हा विक्रमला सुद्धा मोठा धक्का बसतो आणि तो म्हणतो, "काय, काय चाललंय काय हे सगळं काही?" तर पार्थ म्हणतो, "नको आहे मला. हे लग्न नको आहे." आणि असं त्याने आता म्हटल्यानंतर परत इथे सगळ्यांना म्हणजे अगदी सगळ्यांना सुद्धा मोठा धक्का बसतो आणि पार्थ पुढे म्हणू लागतो, "मला काही सुद्धा नको आहे आणि काही कठीण जाणार नाहीये माझ्या आणि काव्याच्या डिव्होर्सनंतर." आणि असं तो बोलत असताना एक व्यक्ती मात्र खुश होत असते. म्हणजे ॲक्चुअली 2 व्यक्ती खुश होत असतात. इकडे रम्या आणि वसू मात्र खुश होत असतात. कारण त्या दोघांना तेच पाहिजे असतं. तर आता विक्रम पार्थला म्हणू लागतो, "अरे पार्थ, हे काय, काय बोलतोयस काय तू? हे तुमचं काय चाललेलं काय आहे? तू काय बोलतोयस? नंदिनी काय बोलते? डिव्होर्स कोणाचा? कोणाचा? डिव्होर्स वगैरे काही कोणी काही घेणार नाहीये." असं तो रागारागात बोलत असताना नंदिनी आता विक्रमला सुद्धा थांबवते. म्हणते, "नाही बाबा, सॉरी, सॉरी. हे होऊ शकणार नाही आणि आता वेळ गेलेली आहे. आम्ही सगळ्यांनी ना खूप आधीच डिव्होर्स फाईल केलेला आहे." आणि असं आता तिने सांगितल्यानंतर विक्रमला परत मोठा धक्का बसतो आणि मानिनीला सुद्धा. तर आता जीवा नंदिनीसमोर चक्क हातच जोडतो आणि त्याच्या डोळ्यामधून तर खूप पाणी येत असतं मित्रांनो. आणि तो आता तिला म्हणतो, "नंदिनी बास, बास. प्लीज नंदिनी बास कर आता. प्लीज बास कर." तर तेव्हा नंदिनीसुद्धा जीवासमोर हात जोडते आणि म्हणते, "नाही, नाही जीवा. हात तुम्ही नाही तर मी जोडले पाहिजे तुमच्यासमोर. तुमच्यासमोर, काव्यासमोर मी हात जोडले पाहिजेत. चूक माझी आहे. खरंच चूक माझी आहे. आणि मी जर नसते ना, तर तुमच्या दोघांचं लग्न झालं असतं. मी नसते तर तुम्हाला तुमचं प्रेम मिळालं असतं. आणि जर मी नसते ना, तर असं 3-3 आयुष्यांची फरफट झाली नसती जीवा. आणि हेच अंतिम सत्य आहे. आणि भरमांडवामध्ये तुम्हाला कोणीतरी पळवून नेलं आणि त्यामुळे ना सॉरी मला भरमांडवामधून कोणीतरी पळवून नेलं. पण आत्ता ना सगळ्यात जास्त धिंडवडे निघाले आहेत माझ्या अब्रूचे." असं तिने बोलल्यानंतर आता जीवाला खूप मोठा धक्का बसतो. आणि नंदिनी आता जीवाला विचारते प्रश्न, "तुम्ही का वाचवलत मला? सांगा तुम्ही का वाचवलत? का असं परत आणलत मला? का का केलत हे? आणि तुम्हाला एक जेव्हा सांगू का, माझ्या डोक्यावरती हात ठेवण्याचा निर्णय ना तुमचा होता. पण ना का हे केलं तुम्ही मला सांगा बरं? आणि जर तेव्हा समजा तुम्ही मला हा टॅटू दाखवला असता, तुमच्या छातीवरती काव्याचं नाव बघून मी आल्या पावली परत निघून गेले असते. तुमचं जर माझ्याशी लग्न झालं नसतं, तर तुमचं काव्यासोबत लग्न झालं असतं जीवा आणि हे तसं घडलं असतं. पण अजून सुद्धा वेळ गेलेली नाहीये जीवा. अजून सुद्धा वेळ आहे. मी तुमच्या आयुष्यामधून बाजूला होते आणि अजून सुद्धा तुम्ही काव्यासोबत लग्न करू शकता." आणि असं तिने म्हटल्यानंतर आता जीवाला तर खूप मोठा धक्का बसतोच मित्रांनो. पण इथे सगळ्यांनाच धक्का बसतो, की नंदिनी ही काय बोलतेय? तर जीवा तर तिला म्हणतो, "नंदिनी तू हे काय बोलतेस?" तर तेव्हा नंदिनी म्हणते, "हो, लग्नानंतर होईलच प्रेम हे नकोच. लग्नाआधीचं प्रेम जिंकू दे." आणि असं ती बोलत असताना पुढे ती म्हणते, "2 प्रेम करणाऱ्या जीवांनी ना एकत्र येऊ देत." आणि असं ती बोलल्यानंतर आता सर्वजण शांतच असतात. पण कोणालाच काही समजत नसतं. फक्त या दोघीच इकडे हसत असतात, रम्या आणि वसू. तर आता हे सगळं इथं त्यांनी दाखवत असताना म्हणजे यावेळेस आता इतका वेळ गप्प असलेला धनंजय म्हणजे नंदिनीचे बाबा ते आता पुढे येतात आणि तो तो नंदिनीला म्हणतो, की "बाबा हो नंदिनी तू बरोबर बोलतीयेस. तू काहीही चुकीचं बोलत नाहीयेस आणि नको थांबूस तू यांच्या आयुष्यामध्ये. चल आपण घरी जाऊया. चल बाळा. मुलगी आपल्या बाबाला कधीसुद्धा जड नसते नंदिनी. तू चल माझ्यासोबत." मी तेव्हा खूप चुका केल्यात. काव्याला जबरदस्तीनं लग्न करायला भाग पाडलं. तिला उभा केलं लग्नासाठी आणि तुझी परत येण्याची वाटसुद्धा बघितली नाही मी. पण त्यावेळेस परिस्थिती तशीच होती आणि गावच्या आणि समाजाच्या प्रेशरला मी बळी पडलो खरं. पण आता नाही बळी पडणार मी. आता तू चल माझ्यासोबत. चल आपण घरी जाऊयात. तर तेव्हा मानेनी आता धनंजयला थांबवायचा प्रयत्न करू लागते. म्हणते, "अहो भाऊजी तुम्ही हे काय बोलताय?" तर तेव्हा नंदिनी कुणाचं काही ऐकत नाही आणि ती वरच्या दिशेने जाऊ लागते. तिचे कपडे वगैरे आणण्यासाठी ती वरच्या दिशेने जाऊ लागते आणि ती आता मानिनी नंदिनीला सुद्धा थांबवायचा प्रयत्न करते. "अगं नंदिनी थांब. नंदिनी कुठे चालली आहेस?" तर तेव्हा आता जीवा धावत-धावत नंदिनीच्या मागे जातो आणि तेव्हा काव्यासुद्धा स्टेजवरून उतरून खाली येते. तर तेव्हा विक्रम आता धनंजयला म्हणतो, "अरे धनंजय काय चालले काय हे? अरे विषय संपवायचा का वाढवायचा?" असं त्यांना विचारल्यानंतर धनंजय म्हणतो, "नाही, विषय संपवायचाच आहे आणि मी तो आता संपवलेला आहे. विक्रम, मी विषय संपवलेला आहे आणि तुझ्या जीवानं आणि आमच्या काव्यानं हे जे काही केलेलं आहे ना, ते बघितल्यानंतर मला इथं थांबवणार नाही विक्रम. स्वतःच्या 2 थोबाडीत मारून घेण्याची इच्छा होत आहे माझी. आणि अरे
मुलगी इतकी जड झालेली होती, की जीवाने तिच्या डोक्यावरती हात ठेवल्यानंतर मी काही न विचार करता हो म्हणालो. ना काही चौकशी केली, ना काही विचारपूस केली, काहीसुद्धा केलं नाही मी. डायरेक्ट होकार दिला आणि आता तो काव्याला सुद्धा बोलू लागतो. म्हणतो, "काव्या, इतकं सगळं होतं, तर तुम्ही बोलला सुद्धा नाहीत, एका शब्दाने बोलला नाहीत. तुम्हाला असं सुद्धा वाटलं नाही, की हे सगळ्यांना समजलं तर सगळ्यांना काय वाटेल? काय होईल पुढे परिस्थिती? तुम्हाला जरासुद्धा भीती वाटली नाही का? का तुला खात्री होती, की हे कधीच कोणाला कळणार नाही म्हणून? बोल काव्या बोल." असं तो आता जोराने तिच्यावरती ओरडतो. तर तेव्हा काव्या खूप जोराची घाबरते. तर आता मानिनी धनंजयला म्हणू लागते, "भाऊजी, तुम्ही प्लीज, प्लीज तिला ओरडू नका. अहो, काव्याने जे काही केलेलं आहे, ते आपल्या सगळ्यांचा विचार करून केलेलं आहे. तुम्ही असं का बोलताय तिला? म्हणजे तिने स्वतःच्याही आधी आपल्या सगळ्यांचा विचार केला. हे तुमच्या लक्षात कसं काय येत नाहीये? आणि हे तुमचेच चांगले संस्कार आहेत आणि त्याच्याविषयी आपण बोलूयात. उलट तुम्ही तिलाच कसा काय दोष देताय? असं कसं काय चूक करताय तुम्ही भाऊजी? आणि नाही, माझ्या दोन्हीसुद्धा सुनांचा काहीसुद्धा दोष नाही आहे आणि काव्याच्या विरोधात कोणी काही बोललेलं मी ऐकूनच घेणार नाहीये." असं म्हणून ती चक्क मित्रांनो आता काव्याची बाजू घेते. कारण तिने अगोदरच काव्याला तपासलेलं असतं आणि तिला चांगलं माहिती असतं, की काव्याच्या मनामध्ये आता जिवा नाहीये. तो तिच्या मनामधून कायमचा निघून गेलेला आहे आणि आता तिच्या मनामध्ये फक्त पार्थच आहे. तर असं तिने म्हटल्यानंतर इकडे पार्थला सुद्धा थोडासा धक्का बसतो. पण मानिनी पुढे आता धनंजयची माफी मागते आणि म्हणते, "सॉरी, सॉरी भाऊजी, पण मी नंदिनीला तुम्हाला इथून घेऊन जाऊ देणार नाही आहे." तर तेव्हा धनंजय आता तिला म्हणतो, "पण जर समजा तिलाच इथे राहायचं नसेल तर? तर तुम्ही काय करणार आहात?" असं तिने प्रश्न विचारल्यानंतर आता मात्र मानिनी शांत बसते. तर तेव्हा आता काव्या धनंजयला बोलू लागते, "बाबा, पण असं कसं काय करू शकता तुम्ही? असं करू नका. अजिबात हे सगळं होण्यापासून तुम्ही थांबवा बाबा." आणि असं ती आता यांचं इकडं काही चालू असतं. तर आता इकडे अखेर त्यांनी जीवा आणि नंदिनीमधला सीन दाखवलेला आहे. म्हणजे नंदिनी रागारागाने वरती खोलीमध्ये आलेली असते आणि ती रागारागातच कपडे वगैरे बॅगमध्ये भरत असते. तर जेव्हा आता तिथे येतो, धावत येतो आणि नंदिनीला म्हणतो, "नंदिनी ऐक, ऐक माझं जरासं थोडंसं ऐक, थांब जरासं." तर तेव्हा नंदिनी त्याच्यावरती जोराने ओरडते, "आता कशासाठी अडवताय मला? अजिबात अडवू नका मला जेव्हा. मी तुमच्या आयुष्यामध्ये कधीच नव्हते, असंच समजा तुम्ही." असं म्हणून ती आता बाजूला जाऊन परत कपडे घेऊ लागते. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो, "अगं नंदिनी, तू हे काय बोलतेस? अगं असं बोलू नकोस. अगं तू माझ्यासोबत नसशील तर मी माझा आनंद कोणासोबत शेअर करू? अगं तू सोबत नसशील तर मी माझं दुःख कोणाच्या कुशीत शिरून सांगू? कुणाला सांगू सांग ना?" "अगं नंदिनी, आपल्या रात्रीच्या गप्पा, आपली पाणीपुरी, आपलं आपलं अगं एकत्र शिटी मारणं, अगं हे सगळं काही आपलं आहे नंदिनी, सगळं काही आपलं आहे. अगं तुझं धडपडणं, मी तुला सावरणं, अगं अगं तुझ्या दुःखावरती मी फुंकार घालणं नंदिनी, हे सगळं काही आपलं आहे. ही आपली रूम आहे, हे आपलं जग आहे नंदिनी. हा आपला पसारा आहे आणि या रूममध्ये जर पसारावाला आहे ना, तर चकाचक बाई असायलाच पाहिजे ना. अगं नंदिनी, तू माझी सवय नाहीस, तर तू माझी सोबत आहेस सोबत आणि या सोबतीशिवाय मी एक सुद्धा पाऊल पुढे नाही टाकू शकत नंदिनी. प्लीज, प्लीज नको जाऊस." असं म्हणून तो तिच्यासमोर परत हात सुद्धा जोडतो. तर तेव्हा नंदिनी त्याचं काही न एक ऐकता ते सगळे कपडे परत बॅगेमध्ये भरू लागते. तर तेव्हा जेव्हा परत तिच्यासमोर जातो आणि तिला आपल्या दिशेने वळून तिला म्हणतो, "नंदिनी प्लीज माझं जरा ऐकून तरी घे ना." तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते, "नाही जीवा, आपली सोबत ना इथेपर्यंतच होती. जर तुम्हाला खरंच माझ्यासोबत जर राहायचं होतं ना, हे सगळं खरं-खरं तुम्ही मला आधी सांगून टाकायला हवं होतं. एक वेळ ना माझं नुकसान झालेलं मी सहन करू शकते. पण माझा विश्वासघात केला ना कोणीतरी, तर तो मी सहन नाही करू शकत आणि हे तुम्हाला चांगलं, खूप चांगलं माहिती होतं. बरोबर आहे का नाही?" असं त्याने म्हटल्यानंतर जीवा तिला म्हणतो, "नंदिनी, मी तुझा विश्वासघात केलेला नाहीये. अगं नंदिनी, माझं ऐक जरा, माझं ऐक. मी नाही केलेला तुझा विश्वासघात. या सगळ्यात या जगामध्ये ना सगळ्यात जास्त विश्वास तू माझ्यावरती ठेवलेला होतास. पण मी करीन का तुझा विश्वासघात? करीन का सांग बरं? अगं, कुठल्या वेळप्रसंगी मी कुठल्यातरी वेळप्रसंगी हे लग्न केलं. पण लग्नानंतर विश्वास ठेवायला तू मला शिकवलेला आहेस नंदिनी. अगं, तू दिलेलं घड्याळ मी सहजपणाने घातलं. पण वेळेवरती विश्वास ठेवायला तू मला शिकवलेला आहेस नंदिनी. तू शिकवलंस. एक स्वप्न पाहिलेलं होतं मी आयुष्यामध्ये, फक्त एक. पण त्या स्वप्नावरती विश्वास ठेवायला तू मला शिकवलेला आहेस नंदिनी. त्या स्वप्नाचे तुकडे झाल्यानंतर मी त्या तुकड्यांच्या वरून चालत गेलो. पण तू ना त्या तुकड्यांना जोडून त्याचा कॅलोरीस्कोप करायला तू मला शिकवलेला आहेस नंदिनी. तू शिकवलेला आहेस आणि तू नंदिनी माझ्यासाठी फाईल नाही आहेस. तर तू माझं हार्ट आहेस, तू माझं हार्ट आणि तू आयुष्यामध्ये असल्यानंतर प्रत्येक क्षण किती छान आहे ना, याचं मान आहेस तू." आणि असं म्हणून तो ते आता तिच्यासमोर परत हात जोडतो आणि एकदम कळवळून तिला म्हणतो, "नको ना जाऊस नंदिनी, प्लीज नको जाऊस. एक चान्स दे मला, एक शेवटचा चान्स दे आणि तुझं प्रेम वेडं आहे. मला ना उशीरच कळतंय थोडं." असं म्हणून तो स्वतःला चक्क कानाखालीच मारून घेतो आणि पुढे म्हणतो, "तू माझ्या आयुष्यामधलं अंतिम सत्य आहेस नंदिनी."
असं तो हात जोडूनच तिच्यासमोर बोलत असतो. आणि तेव्हा मात्र आता नंदिनी अखेर आता काही न म्हणजे इतका वेळ शांतच असते आणि त्यानंतर ती आता थोडीशी बाजूला वळते आणि तसंच तिकडे जाऊन ती त्यांच्या लग्नाची ती फोटो फ्रेम असते तिथे वॉर्डरोबवरती ठेवलेली, ती आपल्या हातामध्ये घेते आणि परत जीवाजवळ येते. आणि ती आता म्हणजे जीवाला आता होप्स असतात, की नंदिनी हो म्हणेल आणि थांबेल. तर तेव्हा आता नंदिनी ती फोटो फ्रेम जीवाला दाखवते आणि एकदमच जोराने ती खाली आपटून फोडून टाकते मित्रांनो. आणि तिने ती फोटो फ्रेम फोडल्यानंतर जीवाला तर खूप मोठा धक्का बसतो आणि तो धक्क्याने एकदा खाली आणि एकदा नंदिनीकडे बघू लागतो. तर तेव्हा नंदिनी आता त्याच्याकडे बोटच करते आणि म्हणते, "हे ना अंतिम सत्य आहे. दुसरं काही सुद्धा नाहीये आणि आपल्या आयुष्याचं हे अंतिम सत्य आहे. रादर ना आपल्या आयुष्याचं नाही तर माझ्या आयुष्याचं अंतिम सत्य आहे." आणि असं तिने बोलल्यानंतर जीवाला तर काही कळेनासंच होतं. त्याला काही सुचतच नाही आणि नंदिनी आता परत आपले कपडे आवरावर करू लागते. परत ते कपडे बॅगेमध्ये भरू लागते आणि तेव्हा आता ती साडी नंदिनीच्या हातामध्ये येते, जी साडी जीवाने तिला गिफ्ट दिलेली असते. अगदी प्रेमाने गिफ्ट दिलेली असते आणि ती साडी आता नंदिनी आपल्या हातामध्ये धरून तशीच स्तब्ध होऊन जाते. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, जीवाने जी साडी नंदिनीला दिलेली असते, तर नंदिनीने चक्क त्या साडीला आग लावलेली असते आणि नंदिनी आता म्हणत असते, की माझ्या विश्वासाला फक्त नाही, आज फक्त माझ्या नात्याला नाही, तर माझ्या विश्वासाला ही आग लागलेली आहे. तर तेव्हा आता जीवा तिला म्हणतो, "त्याच राखेतून आता ना, मी परत आपलं आपलं जग मी पुन्हा उभा करेन चकाचक बाई," असं तो तिला विश्वासाने सांगतो. तर दुसरीकडे चक्क पार्थ आणि काव्यामधला सीन दाखवलेला आहे. पार्थ चक्क बादलीभर पाणी आपल्या डोक्यावरती ओतून घेतो. लग्न मानणारा, प्रेमावरती विश्वास ठेवणारा पार्थ आजपासून मरून गेला. तर तेव्हा काव्या म्हणते, "तो प्रेम करणारा पार्थ मी परत मिळवेन देशमुख." असं आता ह्या दोघांचं सगळं काही ठरतं. म्हणजे इकडे काव्या शपथ घेते आणि इकडे जीवा शपथ घेतो आणि आता हे दोघेसुद्धा मिळून मित्रांनो, या दोघांना परत मिळवतील असंच इथे दिसत आहे आणि मिळवावंच असं मला सुद्धा वाटत आहे. तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा आणि असेच डेली एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.